नमस्कार मंडळी. आज आपण फुटाण्याची बर्फी करणार आहे, जे की आमच्याकडे भावाचा उपास आणि नागपंचमीसाठी केला जातो. त्यासाठी 1 वाटी फुटाणे घ्यायचे आहे आणि 4 इलायची. दोन्ही मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. अगदी मऊसूत बारीक करायचे आहे, पिठासारखे. अशा प्रकारे बारीक करायचे आहे. नंतर आपल्याला ते चाळून घ्यायचे आहे. चाळल्यामुळे त्याच्यामधले गाठ सगळे निघून जातो आणि जे जाड आहे ते बाजूला होते. बघा, अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे. नंतर एक कढई घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला ज्या ग्लासने आपण फुटाणे घेतले आहे त्याच ग्लासने भरून साखर घ्यायची आहे. वरती थोडीशी साखर मी घेतलेली आहे. तुम्ही एक ग्लास फुटाण्याला 1 ग्लास साखर घेऊ शकता. नंतर साखर भिजेल एवढेच आपल्याला पाणी घ्यायचे आहे. अंदाजे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेले आहे, ज्याच्याने बरोबर साखर भिजलेली आहे. आता साखर पूर्ण पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे. कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचे आहे. फुटाण्याची बर्फी खूप छान होते, खायला पण खूप छान लागते. पाक तयार करायला आपल्याला 10 ते 15 मिनिट लागू शकते. आपण पाकामध्ये विलायची घालण्याच्या ऐवजी आपण पिठामध्येच इलायची घातलेली आहोत. तुमच्याकडे नागपंचमीला कोणता पदार्थ करतात ते मला कमेंटमध्ये सांगा. पाक होतपर्यंत, साखर विरघळतपर्यंत मी इथे खोबरे किसून घेत आहे. आता साखर पूर्णपणे विरघळून झालेली आहे. आता उकळी येतपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. 1 तारेचे पाक आपल्याला तयार करायची आहे. गॅस मी बारीकच ठेवलेली आहे. तोपर्यंत 1 चमचा खसखस घेतलेली आहे आणि थोडीशी ती गरम करून घेणार आहे किंवा आपण भाजून घेऊ शकता. आता छान पाकीला उकळी आलेली आहे. मी चेक केलं आहे, अजून 1 तार आलेली नाही पाकीला. सतत हलवत राहायचे आहे. तोपर्यंत आपण 1 ताट घेऊन त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घेऊन सगळीकडे तूप लावून घ्यायचे आहे ताटाला, जेणेकरून आपली बर्फी खाली चिटकणार नाही.
आता एका छोट्याशा प्लेटमध्ये थोडं पाणी घेतले आहे आणि मी पाक चेक करत आहे झाला आहे का नाही. अजून पाक झालेले नाही, कारण त्या पाण्यामध्ये घातले की तर पाक एका ठिकाणीच राहतो, घट्ट होतो. तसे झाले नाही. आता दुसऱ्यांदा चेक कराल ते 2 मिनिटांनी. हां, आता पाक झालेला आहे. हे बघा, तो एका ठिकाणी घट्ट होत आहे आणि तार पण आलेली आहे. आता आपले पाक रेडी आहे. पाक रेडी झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडे खोबरे घातलेले आहे. आपण वरूनसुद्धा लावणार आहे आणि थोडे पाकात पण घातलेले आहेत आणि 2 चमचे तूप घातलेले आहे. तुपाने बर्फी मऊ होते. एक 2 ते 3 चमचे तूप घातलेले आहे. आता फुटाण्याचे पीठ घालाले मी पाकामध्ये. कंटिन्यू हलवत राहायचे आहे. मी आता पाक व्यवस्थित शिजल्यामुळे मी गॅस बंद करून घेतलेले आहे आणि कढई कसं पण गरम आहे त्याच्यामध्ये कंटिन्यू मी हलवून घ्याले. पीठ आणि पाक एकजीव करून घेत आहे. ही बर्फी तुम्ही नक्की करून बघा, खूप छान होते खायला. घरातल्या सगळ्यांना, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते ही बर्फी आणि हे एक पारंपरिक पदार्थ आहे. किती छान कलर आलेला आहे आपल्या बर्फीला. आता आपल्याला पटकन त्या तूप लावलेल्या प्लेटमध्ये हे पीठ काढून घ्यायचे आहे. हे प्लेटमध्ये सगळीकडे पसरून घ्यायचे आहे. मी चमच्याने पसरवायचा प्रयत्न करत होते, ते होत नव्हते, म्हणून मी एक प्लेट घेतली आणि प्लेटने सगळीकडे पसरवले आणि हात लावता येत नव्हते कारण खूप गरम आहे ते. सगळीकडे पसरून झाल्यानंतर त्याच्यावरती थोडे खसखस आणि थोडे खोबरे घालायचे आहे. थोडेसे हाताने पण मी दाबून घेत आहे. अशा प्रकारे दिसत आहे आपली बर्फी. त्याला आता थोडेसे थंड कोमट असतानाच आपल्याला काप करून घ्यायचे आहे. तुम्ही चौकोन किंवा शंकरपाळीसारखे काप करू शकता. मी शंकरपाळीसारखे काप करून घेतलेले आहे.
थोडेसे देवाला नैवेद्यासाठी मी काढून ठेवले 2. बघा किती छान दिसत आहेत आपली फुटाण्याची बर्फी. आमच्याकडे ह्याला करदंट देखील म्हणतात. आता मी काव्याला खायला दिले एक बर्फी. तिला खूप आवडली.